नमस्कार मंडळी, मी सुवर्णाची जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आजची रेसिपी बघा, दिसते ना एकदम यम्मी, लाजवाब आणि तोंडाला पाणी आणणारी. आणि जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी पाहायची असेल, शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला संपूर्ण बघा. आणि जर का तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला बघा, मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि दुधाला असं व्यवस्थित आपल्याला काय करायचं, उकळी काढून घ्यायची आहे. 2-3 असं उकळी आली की आपण यामध्ये घालणार आहोत पनीर. तर पनीर मी असं किसून घेतलेलं आहे. तर पनीर 1 लिटर दुधामध्ये मी 250 ग्राम घालत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता. पनीर यामध्ये घालून आपल्याला व्यवस्थित काय करायचं, याला मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत शिजवायचं आहे जोपर्यंत याचा क्वांटिटी कमी होत नाही. हे बघा अशा प्रकारे. तर आज आपण बनवतोय कलाकंद एकदम सोप्या पद्धतीने. आणि आता सणसुद्धा येत आहेत, तर त्यासाठी आपण नक्कीच घरच्या घरी शुद्ध मिठाई बनवू शकतो. तर बघा, आता यामध्ये मी काय केलं आहे, 5 ते 6 चमचे दुधाची पावडर मिक्स केलेली आहे. आणि खरंच ही मिठाई एकदम मस्त होते. अगदी मार्केटमध्ये हलवाईकडे भेटते ना एकदम तशी. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आता बघा, यामध्ये मी घातली आहे 1 चमचा इलायची पावडर. आणि सगळं व्यवस्थित काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. तर एकदम सोपी रेसिपी आहे आणि आपण घरच्या घरीच एकदम शुद्ध आणि जास्त क्वांटिटीमध्ये मिठाई बनवू शकतो. आणि प्रत्येक सणाला आपण वेगवेगळ्या पद्धतीने मिठाई बनवू शकतो. तर अशा प्रकारे एकदम चविष्ट लागते ही मिठाई. तर आता बघा, यामध्ये मी घालते साखर. तर साखर मी 2 वाटी घातलेली आहे. तर तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जोपर्यंत साखर पूर्णपणे विरघळत नाही. आणि साखर विरघळून झाली की यामध्ये थोडीशी कन्सिस्टन्सी जाडी होत नाही. आणि जेव्हा आपण याला मिक्स करतो ना, तर प्लीज थोडंसं केअरफुलीने करा, कारण हे उडत असतं, तोंडावर वगैरे उडण्याची शक्यता असते. तर बघा, याची क्वांटिटी एकदम कमी झालेली आहे. या स्टेजवरती मी यामध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे. तूप नाही घातलं तरी चालेल, ऑप्शनल आहे, पण घातलं तर याची अजून मस्त चव येते. आता तूप घालून बघा, मी सर्व मिश्रण व्यवस्थित परत मिक्स करून घेते. हे बघा अशा प्रकारे आपल्याला मिश्रण हवं आहे, एकदम घट्ट. तर बस, आता या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे. आणि हे सर्व काय करायचं आहे, प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर त्यासाठी सुरुवातीला बघा, मी प्लेटमध्ये थोडंसं तूप घेते आणि तुपाने प्लेटला व्यवस्थित काय करते, अशी ग्रीस करून घेते, जेणेकरून जेव्हा आपण मिठाई यामध्ये घालू आणि जेव्हा त्याचे पीसेस कट करू तर ते व्यवस्थित निघतील. त्यामुळे आपल्याला काय करायचं, यामध्ये तुपाने थोडंसं असं हलकं तूप लावून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे एकदम सोपी रेसिपी आहे आणि घरच्या घरी कुणी सहज बनवू शकतं. तर नक्कीच ट्राय करा. आता जे आपण बनलेलं मिश्रण आहे ते सगळं यामध्ये मी ओतून घेते. हे बघा अशा प्रकारे गरम गरमच आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे सगळं मिश्रण. आणि 1 लिटर दुधामध्ये जवळजवळ अर्धा किलोच्या वरती मिठाई बनवून तयार होते. आणि तीही एकदम अप्रतिम, कोणतीही भेसळ वगैरे न करता. कारण जेव्हा आपण मार्केटमधली मिठाई वगैरे घेतो तर त्यामध्ये नक्कीच काही ना काही मिक्स असते, पण ही आपण आपल्या हाताने बनवलेली आहे, शुद्ध आहे, तर एकदम मस्तसुद्धा आहे. आता बघा, मी काय करते, सर्व मिश्रण यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि असं व्यवस्थित काय करते, याला सेट करून घेते. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, याला सेट करून घ्यायचं आहे. आणि जर तुमच्याकडे लहान साईजमध्ये स्क्वेअरमध्ये डबा वगैरे असेल तर त्यामध्ये सुद्धा घातलं तरी चालेल. तर आता मी व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे. आता यावरती मी ड्रायफ्रूटचे तुकडे असे करून घेतलेले आहेत, ते घालून घेते. तर मी काजू, बदाम आणि पिस्ता वापरलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा यामध्ये घालू शकता सजावटीसाठी, किंवा नाही घातलं तरी चालेल, पण मिठाई आहे आणि रेडीमेडचा लूक द्यायचा आहे, त्यामुळे मी ड्रायफ्रूट घालत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये चांदीचा पदसुद्धा वापरू शकता, त्याने सुद्धा मिठाईची एकदम चव आणि लूक एकदम मार्केटसारखा येतो. आता बघा, ड्रायफ्रूट पडू नयेत म्हणून मी काय करते, यांना प्रेस करून घेते असं हलक्या हाताने. आणि आता आपल्याला काय करायचं, यांना ना संपूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे
तर आपल्याला 2 ते 3 तास साईडला ठेवून द्यायचं आहे. 2 ते 3 तास झालेले आहेत आणि याला व्यवस्थित बघा आता कट करून घेते. तर तुम्हाला ज्या शेपमध्ये हवी त्या शेपमध्ये तुम्ही याला कट करू शकता. तर मी याला असे स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेते व्यवस्थित. अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरीच एकदम हवी तशी मिठाई बनवू शकतो आणि तेही कमी साहित्यामध्ये, कमी वेळामध्ये आणि तीही एकदम शुद्ध, कोणतीही मिक्स भेसळ न करता एकदम हलवाई स्टाईल मिठाई आपली घरच्या घरीच तयार होते. तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. हे बघा मी तुम्हाला एक पीस असं जवळून सुद्धा दाखवते. बघा दिसते ना एकदम मस्त आणि हिची लेयर बघा किती मस्त आलेली आहेत. एकदम मोठी आणि मस्त दिसतीये. हे बघा किती सुंदर दिसतीये. एकदम बघता क्षणी असं वाटेल की खावीशी आणि खरंच याची चव एकदम अतिउत्तम लाजवाब असते. तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हाला बघा आता मी एक पीस तोडून सुद्धा दाखवते. कारण याचं स्ट्रक्चर एकदम मस्त आलेलं आहे आणि एकदम परफेक्ट मार्केटसारखी झालेली आहे चवीला सुद्धा. तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.